11 महिन्यानंतर तिचा कॉल आला. 11 महिने झाले होते. ना तिचा आवाज ऐकला होता, ना तिचा एक मेसेज. जणू आयुष्यातून ती गायब झाली होती. मी स्वतःला समजावलं होतं, ती गेली, आता परत येणार नाही. पण त्या रात्री अचानक फोन वाजला. स्क्रीनवर तिचं नाव चमकलं. हृदय धडधडायला लागलं, हात थरथरायला लागले. कॉल उचलायचा की नाही या एका क्षणात 11 महिने डोळ्यासमोरून गेले माझ्या. धीर करून कॉल उचलला. कसा आहेस? तो तिचा आवाज. जुनाच होता, पण त्यातली आपुलकी हरवलेली. मी शांतपणे म्हणालो, जसा तू सोडून गेलीस अगदी तसाच आहे. ती थोडी थांबली, मग म्हणाली, मी तुला खूप मिस केलं. मनात आलं, आता सांगून काय उपयोग. तिने विचारलं, कुठे आहेस? मी उत्तर दिलं, तुझ्या आयुष्यातून खूप दूर. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली, कारण ना मला तिच्या येण्याचा आनंद उरला होता, ना तिच्या जाण्याचं दुःख. ती वेळ गेली होती जेव्हा मी तिच्यावर खूप रागावलो होतो, खूप रडलो होतो आणि स्वतःला खूप सावरलं होतं. काही नाती अशीच असतात ना, जी तुटल्यावर परत जोडली गेली तरी ती पूर्वीसारखी होत नाहीत. कारण जखमा भरतात, पण आठवणी खोलवर राहतात. कॉल संपला आणि मी पुन्हा एकदा समजलो, कधीकधी दूर जाणंच स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग असतो. तर प्रेमात तशा गोष्टी बहुतेक होतात. तर का मुलींनो, का असं करता? मला एक मुलींना प्रश्न विचारायचा आहे. प्लीज कोणाच्याही भावनाशी असं नका घेऊ. तुम्हाला प्रेम करायचं आहे ना, तर खरं खरं करा. तुमच्या घरच्यांना सांगूनही करा. प्रेम ना अशी गोष्ट जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे, जी एकदाच होते पण खूप भारी होते. त्याचं फिलिंग ना खूप भारी असतं. तर माझा एक सल्ला म्हणून समजा किंवा काही समजा, परंतु असा धोका नका देऊ. आणि मुलांनीही आय थिंक तसंच केलं पाहिजे. प्लीज असं कोणाला प्रेमामध्ये धोका देऊ नका. अक्षरशः प्रेमात भंग झाल्यानंतर ना माणसं तुटून जातात. त्यामुळे प्रेम ही अशी चीज आहे, खूप अंतःकरणातून केली जाते. आणि ती प्रेम हे पहिल्यांदा खूप निरागस होतं बरं का. हो, प्रेम सारखं होतं, परंतु तो निरागसपणा ह्या दुसऱ्या प्रेमात नसतो, जो पहिल्या प्रेमात आपल्याला दिसतो. तर प्रेम करा, पण खरं करा. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? छोटीच आहे पण छान आहे. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, ही कथा ऐकल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. तर आपल्या चॅनलचे नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच नवीन कथा बघण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.